चला नमस्कार मित्रांनो, मी अमोल अंतरकर द विनर स्टडी सेंटरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बघा, आगामी कालखंडामध्ये जी तुमची पोलीस भरती येणार आहे त्या पोलीस भरतीच्या अनुषंगाने आपण आता या ठिकाणी यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे आणि या माध्यमातून तुम्हाला एक महत्त्वपूर्ण जी माहिती आहे बघा ती आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करूया। आजच्या व्हिडिओमधून आपण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ज्या काही नद्या आहेत बघा, उपनद्या, ज्यांची नावं तुम्हाला 100% गोंधळात टाकणारी आहेत, या उपनद्यांच्यावरती आज तुम्हाला मी बोलणार आहे। आणि दुसरा मुद्दा बघा, महाराष्ट्रामधल्या ज्या प्रमुख नद्या आहेत तर त्या नद्या ज्या वेगवेगळ्या राज्यामधून वाहतात बघा, जसं भीमा आहे, गोदावरी आहे, कृष्णा आहे, तापी आहे, नर्मदा आहे, ह्या महाराष्ट्राबरोबर इतर अनेक राज्यामधून वाहत असतात। त्यामुळे काय असतं बघा, या नद्यांचं जे पाणी आहे त्या पाणी वाटपावरनं बराचसा वाद होत असतो आणि मग ते पाणी वाटपावरनं वाद झाल्यानंतर बघा तो वाद त्या ठिकाणी सोडवण्यासाठी हे जे पाणी वाटप जल लवाद आहेत बघा ते त्या ठिकाणी नेमले जातात। तर त्याही बद्दल आपण या ठिकाणी आज बोलूया। पहिला मुद्दा आपण काय करू बघा, परंतु तत्पूर्वी अगोदर एक माहिती लक्षात ठेवू, चला आपण स्पेशल या ठिकाणी बघा जीएसची बॅच सुरू केलेली आहे, ऑल इन वन बॅच आहे। म्हणजे बघा एवढ्या ज्या परीक्षा आहेत बघा, या सर्व परीक्षांसाठी एकच बॅच आपल्याला परिपूर्ण आहे। 25 पैकी 25 मार्क मिळवण्यासाठी अत्यंत या ठिकाणी बघा महत्त्वपूर्ण हा पर्याय तुम्हाला आहे। बॅचची जी प्राइस आहे बघा 1000, परंतु डिस्काउंट ऑफरमध्ये ही आपल्याला या ठिकाणी काय बघा फक्त 500 रुपयामध्ये पूर्णपणे ही बॅच दिल्या जाईल। तुम्हाला सिंपल काय करायचं, प्ले स्टोअरला जायचं आणि घेऊ का परीक्षा नावाचं एक ॲप आहे बघा, हे ॲप त्या ठिकाणी इन्स्टॉल करायचं आहे। या ॲपवरती ही बॅच त्या ठिकाणी तुम्हाला दिसून जाईल, प्रारंभ बॅच असं तिचं नाव आहे। तिथं तुम्हाला पोलीस 50 नावाचा एक कुपन कोड आहे, तो कोड त्या ठिकाणी तुम्ही त्याला अप्लाय करा आणि ती बॅच डायरेक्ट त्या ठिकाणी काय बघा 500 रुपयात आपण मिळवू शकता। आता आपला जो मेन मुद्दा आहे बघा, मेन मुद्दा आपल्याला काय करायचं, आपल्या महाराष्ट्रामधले ज्या नद्या आहेत बघा, काही महत्त्वाच्या उपनद्याबद्दल मी तुम्हाला आता सांगत होतो, ज्यांची नावं तुम्हाला 100% काय बघा गोंधळात टाकणारे आहेत। आणि ती उपनदी नेमकं कोणत्या नदीची, आपण ज्याला म्हणूया कोणत्या नदीची नदी आहे बघा, ती आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे। मग पहिला मुद्दा जर आपण बघितलं बघा, उपनद्या, जसं आता लक्षात ठेवलं बघा, जसं मी तुम्हाला एक नदी सांगतो बघा, या ठिकाणी मानगंगा नावाची नदी आहे। काय बोललो बघा, मानगंगा। मानगंगाच्या नंतर या ठिकाणी बघा पंचगंगा नावाची एक नदी आहे आणि पंचगंगाच्या नंतर जर आपण बघितलं बघा दूधगंगा नावाची नदी आहे। म्हणजे शेवटी काय झालं बघा, गंगा हे नाव आलंय। अजून काही आहेत बघा, जसं आपण जर बघितलं तर देवगंगा नावाची एक नदी आहे। देवगंगाच्या नंतर जर आपण बघितलं बघा तर इथं लक्षात ठेवचला येळगंगा नावाची एक नदी आहे। काय बोललो मी, येळगंगा। येळगंगाच्या नंतर वैनगंगा नावाची एक नदी आहे। वैनगंगाच्या नंतर जर आपण बघितलं बघा, या ठिकाणी सरळ पैनगंगा नावाची एक नदी आहे। काय बोललो मी, पैनगंगा। ओके, म्हणजे ह्या ज्या नद्या आहेत बघा, यांची नावं तुम्हाला 100% या ठिकाणी कन्फ्यूज करणारे आहेत। त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, ज्ञानगंगा नावाची एक नदी आहे। त्याच्यानंतर लक्षात ठेवलं बघा, विश्वगंगा नावाची एक नदी आहे। त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, नळगंगा नावाची एक नदी आहे। आता बऱ्याचदा काय होतं बघा, शेवटी गंगा हे नाव आलेलं आहे, त्यामुळे थोडासा आपला गोंधळ जो आहे बघा तो या ठिकाणी जास्त होण्याचे चान्सेस आहेत। त्याच्याकरता असे पॉईंट थोडेसे बाजूला करायचे बघा। तसं आता मानगंगा, पंचगंगा आणि दूधगंगा ह्या तीनही जर आपण उपनद्या बघितल्या तर ह्या कोणाच्या आहेत बघा, त्या ठिकाणी कृष्णा नदीच्या ह्या तुम्हाला उपनद्या पाहायला मिळतात। त्यानंतर देवगंगा जी आहे ही आहे बघा नर्मदा नदीची उपनदी। येळगंगा आणि वैनगंगा जर आपण बघितलं बघा तर ह्या आहेत पूर्णपणे गोदावरीच्या उपनद्या। पैनगंगाचा जर आपण विचार केला बघा तर ही आहे वर्धा नदीची उपनदी। आणि ज्ञानगंगा, विश्वगंगा आणि नळगंगा ह्या नद्या आहेत बघा पूर्णा नदीच्या उपनद्या। परंतु लक्षात ठेवचला, पूर्णा कोणती तर बघा अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाटामध्ये उगम पावणारी जी पूर्णा आहे बघा, जी तापीची उपनदी आहे। ओके, मग त्या पूर्णाच्या ह्या उपनद्या कोणत्या बघा, नळगंगा, विश्वगंगा आणि ज्ञानगंगा। म्हणजे अशा गोंधळात टाकणाऱ्या नद्यांची नावं त्या ठिकाणी काय करायचं बघा, कन्फर्म आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। दुसरा मुद्दा असा आहे बघा की पाटबंधारे महामंडळ, हा एक आपल्यासाठी बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न आहे बघा। आता ही जी पाटबंधारे महामंडळ आहेत, म्हणजे ज्या नद्या आहेत बघा, त्या नद्यातलं पाण्याचं योग्य या ठिकाणी व्यवस्थापन लावण्यासाठी आणि त्या नद्यातलं जे पाणी आहे बघा, त्या पाण्याच्याद्वारे मॅक्झिमम जो भाग आहे बघा तो भाग त्या ठिकाणी सिंचन क्षेत्रास खाली आणण्यासाठी हे तुमचे वेगवेगळे पाटबंधारे महामंडळ निर्माण केले जात असतात। मग आता एकंदरीत आपण जर बघितलं बघा तर पहिलं इथं आहे तुमचं कृष्णा खोरे विकास पाटबंधारे महामंडळ। काय बोललो मी, कृष्णा खोरे विकास पाटबंधारे महामंडळ हे त्या ठिकाणी एक आहे।
त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, तापी खोरे विकास पाटबंधारे महामंडळ आहे. विदर्भातल्या जेवढ्या नद्या आहेत छोट्या मोठ्या त्यांचा पुन्हा त्या ठिकाणी काय केलं बघा, विदर्भ खोरे विकास पाटबंधारे महामंडळ. त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, कोकणामधल्या ज्या नद्या आहेत त्यांचं व्यवस्थापन लावण्यासाठी कोकण खोरे विकास पाटबंधारे महामंडळ. आणि त्याच्यानंतर बघा, गोदावरी म्हणा किंवा मराठवाडा विकास पाटबंधारे महामंडळ आपल्याला माहित पाहिजे बघा. मग आता कृष्णा खोरे विकास पाटबंधारे महामंडळ 1996 साली निर्माण केले. तापी खोरे विकास पाटबंधारे महामंडळ 97 साली. विदर्भ खोरे विकास पाटबंधारे महामंडळ हे पण 97 साली. कोकण 97 आणि मराठवाडा किंवा आपण ज्याला या ठिकाणी गोदावरी म्हणूया तर गोदावरी खोरे विकास पाटबंधारे महामंडळ 1998 साली काय बघा इथं तुम्हाला निर्माण केलेलं पाहायला मिळतंय. त्यानंतर बघा, कृष्णा खोरे विकास पाटबंधारे महामंडळाचं मुख्यालय पुणे शहरामध्ये. तापी जळगाव मध्ये आहे बघा. त्यानंतर विदर्भ खोरे विकास पाटबंधारे महामंडळ मुख्यालय नागपूरमध्ये. कोकण खोरे विकास पाटबंधारे महामंडळ मुख्यालय मुंबईमध्ये. आणि मराठवाडा किंवा गोदावरी खोरे विकास पाटबंधारे महामंडळ मुख्यालय संभाजीनगरमध्ये आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे, म्हणजे नद्या त्यांना कन्फ्यूज करणारे जे काही नावं आहेत बघा उपनद्या हे झाले. त्यानंतर आता सरळ सरळ हे पाटबंधारे महामंडळ. आणि त्याच्यानंतर जर आपण आलो बघा, जवळ आपण जर बघितलं तर ही जी नर्मदा नदी आहे, नर्मदाच्या खाली बघा या ठिकाणी तापी नदी आहे. तापीच्या दक्षिणेकडे जर तुम्ही गेले बघा तर गोदावरी आहे. गोदावरीच्याही दक्षिणेकडे या ठिकाणी भीमा नदी आणि भीमा नदीच्याही दक्षिणेकडे काय बघा या ठिकाणी कृष्णा नदी. ह्या महाराष्ट्रातल्या काही प्रमुख नद्या. नर्मदा नदीची जर आपण लांबी बघितली बघा तर महाराष्ट्रामधली आहे 54 किलोमीटर. तापी नदीची आहे बघा 208 किलोमीटर. गोदावरी आहे 668 किलोमीटर. भीमा नदी आहे बघा 451 किलोमीटर. आणि कृष्णा नदीची लांबी आपण जर बघितली बघा तर ती किती आहे 282 किलोमीटर. ओके, हा एक मुद्दा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा, मी तुम्हाला जे मगाशी बोललो होतो की या नद्यांच्या पाणी वाटपासंदर्भात ज्यावेळेस वाद होतो त्यावेळेस काय बघा, पाणी वाटप जे जल लवाद आहेत तर हे जल लवाद त्या ठिकाणी नेमण्याचा अधिकार हा केंद्र सरकारला असतो बघा. घटना कलम 262 नुसार काय बोललो मी, घटना कलम 262 नुसार केंद्र सरकारला हा या ठिकाणी अधिकार पूर्णपणे आहे. ज्यावेळेस एखाद्या नदीचं पाणी बघा पाणी वाटपावरनं जर वाद सुरू झाला तर त्या वादाचं नियोजन म्हणजे त्या वाद मिटवण्यासाठी बघा इथं सरळ सरळ केंद्र सरकार निर्णय घेऊ शकतं, म्हणजे लवाद नेमू शकतं बघा. मग आता कृष्णा नदीचा जो लवाद आहे बघा, म्हणजे कृष्णा लवाद आपण ज्याला म्हणूया, हा या ठिकाणी नेमला गेला होता. आता पहिला जो कृष्णा लवाद आहे बघा तो नेमलेला आहे 1976 मध्ये. आणि दुसरा कृष्णा लवाद आहे बघा तो नेमला त्या ठिकाणी 2004 साली. मग आता पहिला जो आहे बघा न्यायमूर्ती बच्छावत, नावं थोडे लक्षात ठेवा चला, न्यायमूर्ती बच्छावत प्रसाद महालेकर यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं बघा, कृष्णा नदीचं जे पाणी वाटप आहे त्या पाणी वाटपासंदर्भात पहिला या ठिकाणी जललवाद नेमला गेला होता. आणि दुसरा जो आहे बघा तो या ठिकाणी नेमला गेलेला आहे न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार. काय बोललो मी, न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार जे आहेत तर यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं बघा, दुसरा या ठिकाणी जो जल लवाद आहे बघा तो लवाद आपल्याला या ठिकाणी नेमलेला पाहायला मिळतोय. ओके, त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा तर कृष्णा नदीच्या नंतर सेकंड जो जल लवाद आहे बघा तो आपण नेमला होता गोदावरी नदी संदर्भातला. ठीक आहे, म्हणजे गोदावरी आपण ज्याला जल लवाद असं म्हणूया. तर हा जल लवाद जो आहे बघा तो नेमका कधी नेमलाय 1969 मध्ये. आणि त्या जल लवादाचे जे अध्यक्ष आहेत तर ते लक्षात ठेवा बघा, न्यायमूर्ती बच्छावत प्रसाद महालेकर. नावं आपले क्लिअर असणं आवश्यक आहे बघा, प्रसाद महालेकर. डायरेक्ट तुम्हाला कधी कधी असा प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी गोदावरी नदीचं पाणी वाटपासंदर्भात जो जल लवाद नेमलेला आहे बघा तो कुणाच्या अध्यक्षतेखाली नेमला. कारण की गोदावरी नदीचं जे पाणी आहे बघा त्या संदर्भात महाराष्ट्र आहेत, खाली कर्नाटक वगैरे आहेत, आंध्र प्रदेश आहेत, ओके, मध्य प्रदेश, ओडिसा राज्याचा मध्ये पण त्याच्यामध्ये काही समावेश होतो बघा. तर या राज्यांमध्ये पाणी वाटपावरनं वाद झाला होता. मग त्याच्यावरती उपाययोजना किंवा तो वाद मिटवण्यासाठी या ठिकाणी काय केलं बघा, बच्छावत प्रसाद महालेकर हा जल लवाद या ठिकाणी नेमला गेलेला आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं बघा नर्मदा जल लवाद. ओके, मग आता नर्मदा जी नदी आहे बघा तर या नर्मदा नदीच्या पाणी वाटपावरनं पण त्या ठिकाणी वाद झाला होता. आणि मग हा जल लवाद आपण या ठिकाणी कधी नेमला, तो पण 1969 मध्ये. आणि या जल लवादाचे जे अध्यक्ष आहेत हे होते बघा न्यायमूर्ती VN सेन यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं बघा, हा जल लवाद आपण या ठिकाणी नेमला होता. आणि सेकंड आहे बघा तापी नदीचा जो काही लवाद आहे बघा जल लवाद
सरळ सरळ या जललवादाची पण आपण स्थापना कधी केलेली आहे बघा, 1969 मध्ये हा जललवाद आपण त्या ठिकाणी नेमला होता आणि न्यायमूर्ती PJ पळेकर यांच्या अध्यक्षतेखाली काय केलं बघा, हा जललवाद आपण या ठिकाणी नेमलेला आहे बघा. न्यायमूर्ती PJ पळेकर हे नाव त्या ठिकाणी काय करत चला बघा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला. म्हणजे सरळ सरळ जर तुम्हाला या जललवादावरती जर प्रश्न विचारले गेले तर काय करत चला बघा, ह्या ज्या 4 नद्या आहेत यांचे जललवाद कन्फर्म लक्षात ठेव चला. कृष्णा नदीचा जललवाद आहे बघा, न्यायमूर्ती बच्छावत प्रसाद महालेकर, पहिला जललवाद 76 मध्ये, आणि दुसरा आहे बघा ब्रिजेश कुमार 2004 मध्ये. गोदावरीचा आहे बघा 69 मध्ये बच्छावत प्रसाद महालेकर. नर्मदा नदी आहे बघा न्यायमूर्ती VN सेन, आणि तापी नदीचा आहे बघा न्यायमूर्ती PJ पळेकर. आणि ह्या जललवादाने जे पाणी वाटप केलं बघा ते TMC मध्ये ते वेगवेगळं आहे. ओके, तर इथं आपल्यासाठी काय बघा, प्रॉपर ही जललवाद या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रामध्ये काही गोंधळात टाकणाऱ्या नद्यांची नावं आहेत, त्यानंतर त्यांचे लांबी वगैरे उपनद्या वगैरे आपण बघितल्या, आणि हे फायनली काय बघा जललवाद आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. ओके, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना GHची बॅच मात्र घ्यायची आहे ते तुम्ही 100% घेऊ शकता. बॅचवर डिस्काउंट आपण दिलेला आहे. 1000 रुपयाची बॅच डायरेक्ट तुम्हाला फक्त या ठिकाणी 500 रुपयात मिळणार आहे. घेऊ का परीक्षा ॲपवरही तुम्हाला बॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. काही जर अडचणी असतील बॅच घेण्यासाठी किंवा तुम्हाला प्ले स्टोअरला गेल्यानंतर ॲप्लिकेशनची जर लिंक जर नाही मिळाली तर हा नंबर आहे 99 75 75 54 99, या नंबरवर तुम्ही या ठिकाणी संपर्क साधू शकता आणि ॲपची लिंक जी आहे बघा ती लिंक त्या ठिकाणी मिळवू शकता. ओके, चला तर थांबूया. ज्यांना ज्यांना बॅच घ्यायची आहे त्यांनी बॅच घेऊ शकता, काय अडचण नाही आहे. बॅच सुरू झालेली आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच आहे. ओके, आणि बॅचची प्राईस काही दिवसासाठी फक्त आपण त्या ठिकाणी कमी केलेली आहे. तर थांबूया, भेटू आपण आपल्या सेकंड लेक्चरमध्ये. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.